नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। भ्रष्ट सत्तार राठोड गुलाबराव तान्हाजी सावंतसह केसरकरांची दांडी गुल होणार। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। महायुती सरकारमध्ये मंत्रिपदावरून धुसफूस कायम आहे। अधिकच्या मंत्रिपदासाठी अडवणूक करणाऱ्या शिंदे गटाबद्दल भारतीय जनता पक्षासह अजित पवार गटातील आमदारही नाराजी व्यक्त करत आहेत। इतकेच नाही तर शिंदे गटात आपापसात यावर वाद निर्माण झाले आहेत। भाजपचे आरोप असलेल्या आणि आपल्याला आमदारांची कामे टाळणाऱ्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नका असा सूर शिंदे गटासह भाजप आमदारांमध्येही उमटत आहे। त्यामुळे या 5 जणांची दांडी गुल होण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडे 57 आमदार असल्याने हाय प्रोफाईल खात्यासह अधिकची मंत्रिपदेही मिळावीत यासाठी एकनाथ शिंदेची धडपड सुरू आहे। परंतु अनेक मंत्र्यांबद्दल शिंदे गटातील आमदारांचीच तक्रार असल्याने या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यास भाजपकडूनही विरोध होत आहे। त्यात अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह केसरकर यांचा समावेश आहे। त्यांनी मंत्रिपदावर असताना आपली काने जाणीवपूर्वक रखडवली असा आमदारांचा आरोप आहे। कोणावर कायम आरोप आहे? भाजप श्रेष्ठांनाही भ्रष्टाचार आणि चारित्र्यासंबंधी आरोप असलेल्या व्यक्ती मंत्रिमंडळात नको आहेत असं भाजपमधील सूत्रांनी सांगितले। त्यामुळे वादग्रस्त मंत्र्यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता कमीच आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।